15 दिवसांपूर्वी तक्रार दाखल करूनही विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयितावर कारवाई झाली नसल्याने संतापलेल्या कणकोलीमधील शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी पोलीस ठाण्यावर धडक दिली। येत्या 4 दिवसात संशयितावर कारवाई झाली नाही तर कणकोली पोलीस ठाण्यावर दणदणीत मोर्चा काढण्याचा इशारा 10 गावातील ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान विनयभंगाचा प्रकार 15 मे रोजी घडला, तशी तक्रार पीडित मुलीने पोलीस ठाण्यात नोंदवली। पोलिसांनी फिर्यादीवरून संशयितावर गुन्हा दाखल केला, मात्र अद्यापही संशयितावर कारवाई झाली नसल्याने 10 गावातील ग्रामस्थांनी सोमवारी पोलीस ठाण्यावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन संशयितावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले। मे 2024 रोजी आमच्या शेजारी गावातील एक मुलगी कामानिमित्त तिथे असते। त्या मुलीचं फेसबुकवरनं एका मुलाची एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तगादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे, लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही। तर तरीसुद्धा तो मुलगा ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला नाहक त्रास देत होता आणि त्याचं इथपर्यंत त्याची मदत केली की त्याने त्या मुलीला धक्काबुक्की केली। तर नाईलाजास्तव त्या मुलीने येऊन 15 तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं, शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील, आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये। असे वारंवार प्रकार आपण बघतोच। बेळगावमध्ये सध्या 2 मर्डर झालेले आहेत। तर त्या मुलीच्या पगारावरतीच त्यांचं कुटुंब चालतं, मुलीचे वडील नाही आहे। तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत। पोलिसांची भेट झाली तर पोलीस निरीक्षकांनी काय आश्वासन दिलं? पोलीस निरीक्षकांशी आमची चर्चा झाली। ते म्हणाले की कायद्याने आम्हाला त्याला अटक करता येत नाही। तर आम्ही गुन्हा नोंद झालेला आहे आणि गुन्हा नोंद झाला, आता सुरुवात होईल। आम्ही त्याची चौकशी करू आणि मुलीला योग्य तो न्याय देऊ। पण आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की न्याय मिळेलच, पण तिच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? तर ती पोरगी चालत जाते, तर त्या मुलीच्या जीविताची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती केली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।